तर भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून वाईन शॉपचं लायसन्स घेतलं. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. 6 पेक्षा जास्त वाईन शॉप लायसन्स विकत घेतली असं गोरडेंनी म्हटलंय. भुमरेंवर कारवाई झाली नाही तर हायकोर्टात दाद मागणार असं गोरडे म्हणाले. ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील गोरडे आहेत. सर, आपण आता पत्रकार परिषद घेतली. खासदार संदीपान भुमरेवर गंभीर आरोप केले, तर काय संपूर्ण प्रकरण? मुख्य आरोप हा आहे की संदीपान भुमरे 2019 ते 24पर्यंत जून मंत्रिपदावर कार्यरत होते आणि मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी त्यांच्या परिवारातील त्यांच्या पत्नीच्या नावे 2 वाईन शॉपचे लायसन्स या ठिकाणी खरेदी केलेले आहे. त्यांच्या सुनबाईच्या नावे 3 लायसन्स या ठिकाणी खरेदी केलेले. मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी या लायसन्स त्यांच्या परिवारातील लोकांना मिळवून दिलेले आहेत. कोड ऑफ कंडक्ट जे भारत सरकारचं गृह मंत्रालयाचं मंत्री महोदयांसाठी जे भारतभर लागू आहे, त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे की मंत्रिपदाचा गैरवापर करून परिवारातील कुठल्याही व्यक्तीला महाराष्ट्र शासनाचं म्हणजे ज्या ज्या सरकारमध्ये ते असतील, हे महाराष्ट्र सरकारमध्ये होते, त्याचं लायसन्स यांना घेता येत नाही. हा आमचा स्पष्ट आरोप आहे. सगळे लायसन्स रद्द शासनाने तात्काळ करावेत व यांच्यावर खटला भरवावा, कारण यांनी अँटी करप्शन ॲक्ट खाली क्रिमिनल गुन्हासुद्धा या ठिकाणी केलेला आहे. पदाचा दुरुपयोग केलेला आहे. हे स्वतः लोकसेवक असताना यांच्या परिवारातील लोकांना त्यांचा फायदा मिळवून दिलेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.